नमस्कार मित्रांनो. 17 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष नेमकं आपणास कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची 17 ऑगस्ट जन्मतारीख आहे, त्या सर्वांना मनापासून चॅनलतर्फे शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो आणि भरभराटीचं जावो, हीच आमच्याकडून सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर ह्यांचं व्यक्तिमत्व सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप. उंची, राहणीमान यांना आवडतं. विविध रंगी, विविध ढंगी, फॅशनेबल कपडे घालणं यांना आवडतं. ब्रँडेड कपडे घालणं ही यांची मनापासून तयारी असते. आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा थोडा राजेशाही थाटाचा असतो. म्हणजेच आपलंच व्यक्तिमत्व इतरांमध्ये खुलून दिसावं, फुलून दिसावं, याकरता यांचा नेहमी प्रयत्न असतो. आणि त्या संदर्भातल्या गोष्टी करण्याकडेच यांचा कल सुद्धा दिसून येतो. परिस्थिती असो वा नसो, सुव्यवस्थित नीटनेटक्या राहणीमानाकडे यांचा कल असतो. लीडरशिप क्वालिटीज असते. यांचं राहणीमान चार चौघांमध्ये उठून दिसतं. त्याचप्रमाणे यांच्या वागण्या बोलण्यामध्ये एक राजेशाही झाक दिसून येते. बोलणं सुद्धा नेमकं विषयाला धरून असतं. एखादी गोष्ट सुव्यवस्थितपणे आकलन करून घेणं आणि ती मांडणं यांना चांगलं जमतं. कुठल्याही विषयावरती विचार करणं आणि निर्णय घेणं याकरता थोडा वेळ घेतील, परंतु नेमका निर्णय घेतील. इतरांना न जमणारी कामं स्वतः करून दाखवतील. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. अधिभौतिक सुखाकडे आकर्षण यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतं. त्याचप्रमाणे ऊंचे लोक ऊंची पसंत, हा जो सुविचार आहे तो यांना अगदी व्यवस्थित जमतो, पटतो. आता इथे एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. या सर्व गोष्टींची यांना आवड असते, परंतु तो मिळवण्याकरता त्यांचं राहणीमान, एकंदरीत त्यांची स्वप्न ही प्रत्यक्षात आणण्याकरता जबरदस्त झगडा यांना जीवनात करावा लागतो. संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय यांना काहीही मिळत नाही. नशिबाची साथ ही तशी त्यांना मुळातच नसते. लहानपणापासूनच बऱ्याच प्रमाणात जबाबदारी यांच्या खांद्यावर येत असल्या कारणामुळे कुठल्याही गोष्टी सहजासहजी मिळणं किंवा मिळतात यावर त्यांचा विश्वासच नसतो. कारण त्यांचे स्वतःबद्दलचे आयुष्याकडून ते तसे अनुभव नसतात. यामुळे संघर्ष करणं, झगडा करणं आणि ते गोष्टी मिळवणं याकरता लागणारी जी कार्यशक्ती आहे ती त्यांच्यामध्ये उत्तम प्रकारे दिसून येते. मनामध्ये कायम उंची राहणीमान आणि प्रत्यक्ष मिळणारा राहणीमान याबद्दलचा झगडा चालू असतो. परंतु कार्यकर्तृत्व हे यांच्यामध्ये चांगलं दिसून येतं. त्यामुळे मनामधल्या इच्छा ह्या पूर्ण होतातच. अर्थात यामागे थोडीशी कारणं वेगवेगळे असू शकतात. म्हणजेच साधारणतः जीवनामध्ये सहज मिळणारी सुख किंवा जीवनातले जे महत्त्वाचे टप्पे आहेत, शिक्षण, स्थावरता, विवाह, संतती सुख, हे जे महत्त्वाचे टप्पे आहेत हे वेळेवर होत नाहीत. त्यांना जास्त वाट बघावी लागते. म्हणजे यांच्या बाबतीत एक गोष्ट नक्की की सुख मिळतात, पण त्याची चव निघून गेल्यानंतर, म्हणजेच वेळ निघून गेल्यानंतर. यामुळेच थोडी वाट बघावी लागते जीवनात स्थावरता येण्याकरता. साधारणतः 40-45 नंतर यांच्या जीवनात स्थावरता येते, पण ती कायमस्वरूपी टिकून राहते. पित्याचं सुख थोडंसं कमी मिळतं. पित्याच्या जीवनामध्ये आर्थिक चढ उतार जास्त प्रमाणात दिसून येतात किंवा पित्याबरोबर न जमणं, न पटणं हा भागही यांच्या जीवनात दिसून येतो. स्वतंत्र काही उद्योग, व्यवसाय, धंदे करावयास गेल्यास त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता कमी असते. ज्या ठिकाणी नोकरी करतात त्या ठिकाणी सुद्धा कित्येक वर्ष एकाच ग्रेडवर राहणं, त्यामध्ये पुढे न जाणं असा प्रकार जास्त वेळा दिसून येतो. याचप्रमाणे कुवत किंवा आपली लायकी असून सुद्धा आपणास एखादी गोष्ट नाकारले जाणं, अपमान होणं हा भाग यांच्या जीवनात वरचेवर दिसून येतो. त्यामुळेच संघर्ष करून गोष्टी मिळवणं हाच काय तो एक पर्याय यांच्यासमोर शिल्लक राहतो.
आणि ते त्याप्रमाणे संघर्ष करून यश प्राप्ती करून सुद्धा घेतात. त्यामुळे जीवन हे काही सोपं नाही. प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण यांना अगदी व्यवस्थित लागू होते. येणारे वर्ष मात्र यांच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. प्रलंबित कामं मार्गी लागतील. महत्त्वपूर्ण कामं पूर्ण होतील. आत्मविश्वास दुणावेल. काही चांगले उत्तम लाभ दिसून येतील. ज्या महिलांना गर्भधारणा करायची असेल त्यांच्याकरता येणारं वर्ष एप्रिल 2025 पर्यंतचं अतिशय उत्तम असणार आहे. विवाहोत्सुक जे व्यक्ती आहेत त्यांच्याकरता सुद्धा हे वर्ष उत्तम असणार आहे. विवाह ठरणं, प्रत्यक्ष विवाह होणं किंवा अपेक्षित स्थळ येणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येणार आहेत, की जे तुमच्याकडे शुभफलदायी असेच असणार आहेत. फक्त थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. हे संपूर्ण वर्ष मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 17 ऑगस्ट जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष. धन्यवाद.